नमस्कार, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय 2 ग्रेव्हींपासून अवघ्या 10 मिनिटातच तयार होणारं झटपट चिकन। इथे पाहू शकता कशा पद्धतीने तयार होतं ते। आता इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तेल तापवून घेतलंय 1 चमचाभर। आता मी जी पळी घेतलेली आहे त्या पळीनेच 1 चमचा तेल घेतलेलं आहे, कारण आपलं पाव किलो चिकन आहे। पसरट पळी आहे, त्यामुळे त्यात थोडं दोन चमचे आपले जे पोह्याचे असतात तेवढंच तेल बसतं। त्यामध्ये आपण एक चमचा पोह्यांचा बटर टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला चिकन तळून घ्यायचं आहे। आता इकडे आपण एका बाजूला मसाल्याची झटपट तयारी करतोय। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि मिरची एवढं ॲड करून घ्यायचं आणि ते आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे। कांदा तुम्ही अर्धा कट केलेलं देखील किंवा नुसते उभे चिरलेले झटपट जेवढं होईल ते करून मिक्सरमध्ये टाकू शकता। ॲज इट इज आपल्याला ते वाटायचंच असतं। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन यामध्ये तेलामध्ये ॲड केलेलं आहे, पाहू शकता। स्वच्छ धुवून ते बटरमध्ये ॲड केल्यानंतर ते आपल्याला त्याचा रंग चेंज होईपर्यंत 2 मिनिटं तरी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। छान ते असं त्याच्यावर फ्राय झालं पाहिजे आणि चिकनचा पूर्णपणे रंग बदलला पाहिजे इतपत आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे। असं केल्याने आपल्या चिकनला छान स्वाद येतो। सतत ढवळत राहायचं, म्हणजे मग आपला एकसारखा चिकनला सर्व बाजूंनी रंग येतो। एका बाजूला कांदा देखील आपला मिक्सरमध्ये जो घेतला आहे त्यात एकच मिरची आपण कट केलेली टाकली आणि आता याची पेस्ट तयार करून घेतोय। तोपर्यंत इकडे पाहू शकता व्यवस्थित चिकनचा रंग बदललाय अवघ्या 1 ते 2 मिनिटातच। आता चिकनचा रंग बदलल्यानंतर कांद्याची जी पेस्ट होती ती आपण यावर टाकून घेतली आहे आणि ती पेस्ट आणि चिकन छान परतून घ्यायचं। आता अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन देखील छान भाजलं जाईल, फ्राय होईल अजून, आणि शिवाय आपली जी ग्रेव्ही आहे तिचा कच्चटपणा जाऊन कांदा देखील छान भाजला जाईल इतपत आपल्याला आता ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे 2 मिनिटं। आता ही ग्रेव्ही भाजली जाईपर्यंत हिच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, आपल्याला दुसरी ग्रेव्ही आता तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलं, मीठ चवीपुरतं टाकणार आहोत आणि आता दुसरी ग्रेव्ही तयार करतोय। दगडफूल लवंगा घेतल्यात, जावित्री, लसूण, कोथिंबीर, धणे, नंतर टोमॅटो, कसुरी मेथी, दालचिनी, लसूण घेतला होता आपण, तमालपत्र आहे एक। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला आता कच्चंच वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता एका बाजूला आपलं चिकन तयार होत आहे, त्याला जास्त आता हलवत बसण्याची गरज नाही, कारण आपली जी दुसरी पेस्ट टाकली आहे ती देखील छान शिजली पाहिजे। त्यासाठी आपण ते सतत मध्ये ढवळत राहणार आहोत। आता मीठ टाकून घेतलं आहे आपण चवीपुरतं आणि ते सुद्धा मिक्स करून घेतोय छान। तेल सुटेपर्यंत आता आपल्याला ही ग्रेव्ही अशीच परतून घ्यायची आहे। मंद आचेवर गॅस ठेवलेला आहे आणि इकडे एका बाजूला ही पेस्ट देखील तयार केली होती ती देखील आपण इथे यामध्ये ॲड करून घेतली आहे। कांद्याला छान तेल सुटलं होतं, त्यानंतरच ही पेस्ट ॲड केली। आता या पेस्टमध्ये देखील सेम तीच प्रोसेस करायची, छान परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत। आणि आता यात आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचेच, म्हणजे मसाल्यांसोबत ही ग्रेव्ही देखील छान परतली जाईल। 2 मोठे चमचे आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे, आपल्याला जितकं तिखट हवं आहे त्याप्रमाणे। हळद टाकली आहे मी अर्धा चमचा, गरम मसाला, धणे जिरे पूड, गरम मसाला पण 1 चमचाच टाकला होता आणि धणे जिरे पूड देखील अर्धा चमचा,
आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन मसाला थोडा टाकला आहे मी, 1 चमचाभर. चिकन मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. आता छान घट्ट ग्रेव्ही तयार झाली आहे, पाहू शकता. तेल सुटलं आपल्या मसाल्याला. आता हे मसाले देखील आपले छान परतले गेले पाहिजेत, चिकनला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत. असं आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. आणि हे देखील तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, पाहू शकता. खूप परतून घेतलं आपण छान, ते अगदी तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतून घेतलं आहे मी, त्यात गरम पाणी. गरम पाण्याचाच इथे वापर करायचा, म्हणजे चिकन पटकन शिजतं. तुम्हाला किती ग्रेव्ही दाट हवी आहे हे तुम्ही ठरवायचं. मला थोडी घट्टच ग्रेव्ही हवी आहे जिरा राईस आणि रोटीसोबत खाण्यासाठी, त्यामुळे मी लगेच लीड लावून घेतलं आहे. तुम्ही यापेक्षा जास्त पाणी देखील टाकू शकता, कारण ग्रेव्ही तशी बऱ्यापैकी घट्ट झाली आहे 2 प्रकारच्या ग्रेव्हीज आपण मसाले वापरल्यामुळे. आता 2 शिट्ट्या करून आपण छान गॅस थंड करून कुकर थंड करून घेणार आहोत. आणि त्यानंतर लीड ओपन करून घेतलं. पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आपलं चिकन तयार आहे. अवघ्या 10 मिनिटातच आपलं चिकन तयार होतं पूर्ण. कुठलीही तयारी असण्याची गरज नाही, काही नाही. झटपट असं चिकन आपलं पटकन तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही. आणि आता आपण ते सर्व केलेलं आहे, पाहू शकता. सर्व तुम्ही कुठल्याही भाकरी किंवा रोटीसोबत देखील हे खाऊ शकता, कारण याला व्यवस्थित भरपूर ग्रेव्ही असते. आणि ही भातावर देखील चालते. जिरा राईस जर असेल तर ही व्यवस्थित पुरते. थँक्यू.